राणे हे शिवसेना सोडून गेले नसते तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं असतं, हे सूचक उद्गार आहेत भाजपचे नेते नितीन गडकरींचे। काँग्रेसचे नेते नारायण राणेंच्या 65चा कार्यक्रम मुंबईत पार पडतोय। त्यानिमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। यावेळी गडकरींनी राणेंचं तोंड भरून कौतुक केलंय। तसंच आपण राणेंना काँग्रेसमध्ये जाताना आगीतून उठून फुफाट्यात जाऊ नका असा सल्लाही दिला होता। अशा शब्दात गडकरींनी काँग्रेसवर निशाणा साधला। तर नारायण राणे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी दिलेला सूट घालून आपण अर्थसंकल्प मांडला अशी आठवण माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नारायण राणे यांच्याबद्दल काय म्हणालेत बघूया। राणे साहेबांनी ज्यावेळी शिवसेना सोडायचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्यांच्या घरी शेवटपर्यंत बसलो होतो की काय सांगितलं तुम्ही करू। आणि मी आज तुम्हाला सांगतो, जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं। आणि म्हणून एकदा बाळासाहेब मला म्हणाले होते की तू असं कर, हे नवलकर ढाके अजून 3-4 हे सगळे भाजपमध्ये घेऊन जा, तू इकडे ये तू भाजपच्या लायकीचा नाही, हे शिवसेनेच्या लायकीचा। मी त्यावेळी म्हटलं होतं की तुम्ही आगीतून निघाले थोपटात पडले सोयी साहेब काँग्रेसमध्ये गेला, तुम्ही जाऊ नका, काँग्रेस तुमच्याकरता उपयोगाची नाही। कारण सुशील कुमार शिंदेना माहित आहे की हायकमांड हसली की आपल्याला हसवलं।